नमस्कार मैत्रिणींनो, नेहाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण बाजरीपासून भाकरी आणि चण्याच्या डाळीपासून झुणका कसा बनवायचा ते बघणार आहे। चला तर मग वेळ न घालवता झुणका भाकरीची रेसिपी बनवायला घेऊया। पण त्याच्यात तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल, अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राइबचं बटन आहे ते क्लिक करा। त्याच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे तेही क्लिक करा, म्हणजे ह्याच्या पुढचे म्हणजे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल। चणा डाळीपासून झुणका बनवायला ही मी 2 वाट्या चण्याची डाळ भिजत घातलेली 4 ते 5 तास ती स्वच्छ धुवून घेतले। आता ती आपण मिक्सरला वाटून घ्यायचे। मिक्सरला थोडीशी अशी दरदरीतच वाटणार आहे मी, थोडी जास्त डाळ आहे म्हणून मी 2 पार्टमध्ये वाटून घेणार आहे। वाटताना त्यात तुम्ही हिरवी मिरची आणि आलं पण टाकू शकता। अशी थोडीशी दरदरीत झाली, पाणी टाकलं नव्हतं मी अजिबात त्यात। आता थोडंसं पाणी टाकून अजून जरा एकदा फिरवून घेते। थोडंसं पाणी टाकायचं आहे, एकदम पाणी टाकायचं नाही, नाही ते जास्त पातळ होते। जास्त पातळ आपल्याला करायची नाही आहे पेस्ट, अशी थोडी दरदरीत पेस्ट ठेवायची आहे। अशी सर्व डाळ मी वाटून घेते। सर्व डाळ वाटून झाली आहे, एका भांड्यात काढते। आता डाळ बनवायला एका साईडला मी कढई ठेवली आहे। कढईमध्ये 2 चमचे एवढं तेल टाकते। तेल छान तापलं की आपल्याला 1 चमचा मोहरी टाकायची आहे। मोहरी छान तडतडायला द्यायची आहे। मोहरी तडतडल्यावर आपल्याला त्यात जिरं टाकायचं आहे। जिरं पण छान तडतडलं की त्यात एक मोठ्या साईजचा मी कांदा कापला आहे तो टाकला आहे। पाव चमचा हिंग टाकले। छान असा कांदा आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। त्यात एक पाव चमचा मी हळद टाकते। 1 चमचा आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट टाकली आहे। त्यात हिरवी मिरची पण तुम्ही अख्खी कापून बारीक टाकू शकता। आता ही चणा डाळीची वाटलेली पेस्ट टाकली आहे मी। मीठ टाकते चवीनुसार। सर्व डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। छान अशी मिक्स झाल्यावर ज्या भांड्यात आपण ही डाळ वाटून घेतलेली ते भांडं धुवून थोडंसं पाणी घेतलं आहे मी, ते टाकते आहे। म्हणजे थोडीशी पाण्यामध्ये आपली डाळ अजून छान शिजेल। सर्व पाणी पण मिक्स करून मी एक झाकण ठेवून वाफ काढली आहे। पाणी छान आपलं सुकलं आहे। हा झुणका बनवायला तुम्हाला जमल्यास नॉनस्टिकचंच भांडं घ्या। स्टीलची वगैरे कढई घेतलात तर त्याला बेसन चिटकतं। नॉनस्टिकची कढई किंवा पॅन घेतलात तर खाली चिकटणार नाही। असं छान मिक्स करून घेऊया। आता परत आपण त्याच्यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया। सर्व पाणी छान सुकलं आहे आणि डाळ पण आपली छान शिजली आहे। आता याच्यात वरून कोथिंबीर घालून एक वाफ काढून बंद करायचं आहे। असा आपला चण्याच्या डाळीचा झुणका तयार आहे। गरमागरम भाकरीबरोबर खूप छान लागतो। आता आपण भाकरी बनवायला घेऊया। आता बाजरीची भाकरी बनवायला मी ही 1 वाटी बाजरीचं पीठ घेतले। एकच भाकरी बनवणार आहे मी। चवीनुसार मीठ टाकलं आहे थोडंसं। आता हे गरम पाणी करून घेतलं आहे मी उकळतं, ते थोडं टाकून चमच्याने मिक्स करून घेते। 1 कप एवढं पाणी लागलं आहे। आता सर्व पाणी टाकून छान असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। थोडं थंड झालं की आपल्याला असं पिठाचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। आता सर्व पाणी टाकलं आहे मी। आता थोडा वेळ थंड करायला देऊया। थोडं करून पीठ मळून घ्यायचं आहे। छान असं रगडून पीठ मळायचं आहे। भाकरीचं पीठ छान रगडून मळलं की सहज थापली जाते भाकरी। असं आपलं सर्व पीठ मळून झालं आहे। आता तांदळाचं सुकं पीठ घेऊन मी थापणार आहे भाकरी। तांदळाच्या पिठावर छान थापली जाते भाकरी, त्यासाठी मी हा थोडासा गोळा असा पसरवून घेते। थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे। आता वरून पण त्याला थोडंसं आपल्याला तांदळाचं पीठ लावायचं आहे आणि अशी थापून घ्यायची भाकरी। एका साईडला मी गॅसवर तवा पण तापायला ठेवला आहे। भाकरी आपली थापून झाली आहे। आता ही तव्यावर मी भाकरी टाकली आहे। वरून आपल्याला पाणी टाकायचं आहे। ज्या साईडने आपण थापली ती साईड आपल्याला खाली टाकायची आहे आणि खालची साईड वर घेऊन जी पिठाची बाजू असते त्याला पाणी लावून घ्यायचं आहे गरम असतानाच। जास्त भाकरी गरम करायला द्यायची नाही, लगेचच टाकल्या आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे। आता पाणी सुकायच्या आधी अशी भाकरी आपल्याला पलटून घ्यायची आहे, पूर्ण पाणी सुकायला द्यायचं नाही। आता दुसऱ्या साईडने पण छान शेकवून घ्यायचे। बाजूबाजूने कडा अशा शेकवून घ्यायच्यात। कडा छान शेकल्या की भाकरी पटकन फुलते।
आता पलटून घेतली मी. अशी आपली भाकरी छान अशी टमकन फुलली आहे, बघू शकता तुम्ही. आता ही भाकरी पण आपली तयार आहे, काढून घेऊया. अशी आपली बाजरीची गरमागरम भाकरी आणि त्याच्याबरोबर झुणका. अशा 2 हिरव्या मिरच्या दिल्या आहेत मी, कांदा दिला आहे. कशी वाटली तुम्हाला ही झुणका भाकरीची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील.